नमस्कार, दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विशाल कुंभार। वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आज सगळ्यात पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्यासोबतच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला। भास्करप्पा माळसकर जे की वडगाव नगरपंचायतीसाठी भाजपाचे निवडणूक प्रभारी आहेत त्यांच्याकडून ही यादी समोर आलेली आहे। त्यांनी ही यादी संभाव्य असे सांगितले असले तरी यावरतीच अंतिम मोहर प्रदेश भाजपाकडून उठेल अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिली। या उमेदवारी यादीमध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून ॲडव्होकेट मृणाल गुलाबराव माळसकर यांचं नाव जाहीर केलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या माळसकर यांच्या कन्या ॲडव्होकेट मृणाल माळसकर आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। ताई, सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन आहे। आज अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाली, काय भावना आहेत? मला नक्कीच खूप आनंद आहे, कारण का पक्षाने भारतीय जनता पार्टी या पक्षाने मला जी उमेदवारी दिलेली आहे तर ती उमेदवारी देत असताना त्यांनी जो माझ्या शिक्षणाचा जो विचार केलेला आहे, मी एक उच्च शिक्षित कायदेतज्ञ असून त्यांनी मला जी उमेदवारी दिलेली आहे तर मी नक्कीच या कायद्याच्या शिक्षणाचा उपयोग माझ्या नगराध्यक्षपदानंतर विजयी झाल्यानंतर नक्कीच करेल। वडगावतील वेगवेगळ्या विकास कामांना मी नक्कीच फोकस करेल आणि स्वच्छ वडगाव, सुंदर वडगाव आणि हरित वडगाव घडवण्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न राहील। ताई, खरं तर आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत। तुम्ही प्रथमच निवडणूक किंवा राजकारणाच्या रिंगणामध्ये आलेला आहात। खरं तर कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही अनेकदा बोलता, परंतु राजकारणाच्या पटावरती तुम्ही आलेला आहात। लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी प्रचार यंत्रणा आता तुम्ही राबवताय? आमचे जे कार्यकर्ते आहेत, आता वडगाव शहरामध्ये जे 17 प्रभाग आहेत तर 17 प्रभागांमध्ये 17 वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यकर्ते आमचे कार्यरत आहेत तर त्यांना आम्ही एक हे दिलेली आहे नोटिफिकेशन। तर त्या नोटिफिकेशनमध्ये त्या समस्या नोंदवून घेत आहेत माझ्या वडगावकर मायबाप जनतेची। तर त्या समस्या नोंदवल्यामुळे आम्हाला ते सोपं जाते की 17 प्रभागामध्ये वेगवेगळ्या ज्या नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत तर त्या जाणून घेण्यास मला या विभागातर्फे मला ते समजून येते। वडगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवत आहातच, मात्र तुम्ही या वडगावचे लीक आहात। या वडगावमध्येच तुमचं आयुष्य आतापर्यंत गेलेलं आहे। वडगाव नगरपंचायतीच्या किंवा वडगाव शहराच्या अशा कुठल्या समस्या, कुठले प्रश्न घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाताय? इथे मुळात जो बेसिक मुद्दा आहे वडगावकर नागरिकांचा, माझ्या मायबाप जनतेचा, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा। मी शुद्ध पाणी सगळ्या माझ्या मायबाप जनतेला देण्याचा प्रयत्न करील। महिलांना रोजगार निर्मितीसाठी मी सतत कार्यरत असेल आणि प्रत्येक महिला इथली आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे अशी माझी प्रयत्न राहणार आहे। तर या होत्या ॲडव्होकेट मृणाल माळसकर, ज्या की वडगाव नगरपंचायतीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून समोर आलेल्या आहेत। एक उच्च शिक्षित आहेत, त्यासोबतच एक ध्येय किंवा धोरण घेऊन देखील त्या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने वडगाव नगरपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली किंवा राजकीयदृष्ट्या त्याला रंगत आली असं आपण म्हणू शकतो, कारण आता वडगावमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही नगराध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात आलेला आहे। या संदर्भात आता पुढे काय घडामोडी घडतात, कशा प्रकारे या डावपेच आखले जातात, या सगळ्याचे अपडेट्स आपण दैनिक मावळच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत। धन्यवाद।